नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा, पीक विमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे. आज निधी जमा होत आहे. कारण की या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरण सुरुवातच झालेली आहे. ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी बघा 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये बघा हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000 आणि बघा काही जिल्हे हेक्टरी ₹50,000 असा पीक विमा वाटप होत आहे. आता बघा, ज्यांचे 2022 तसेच बघा 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षात अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. त्या शेतकरी बांधवांना भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा आता संपणार आहे. सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. पण खरं कोणी सांगत नव्हतं. पण शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झालेला असून लवकरच आता तिसरा टप्पा वाटप होणार आहे. या टप्प्यामध्ये बघा पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे वाटप होत आहे. आता बघा, पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आज शेतकऱ्याचं डायरेक्ट बँक खात्यात बघा तिसऱ्या टप्प्याचे पैसे जमा व्हायला सुरुवातच झालेली आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवातच झालेली आहे. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आता शेतकरी मित्र बघा, खऱ्या अर्थात बघा शेतकरीच्या खात्यात पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमचा जिल्हा ही प्रमुख जिल्ह्यापैकी असेल, तर तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप होतील. ज्यांनी बघा 3 वर्षाचा म्हणजेच की दोन बघा शेतकरी मित्रांनो, 2022, 2023 आणि 2023 अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांचे पंचनामा केला असेल, तर तुम्हाला 100% पीक विम्याचे आज पैसे निधी जमा होणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्र बघा, जर तुमच्या शेताचं नुकसानीचा पंचनामा झाला असेल, अतिवृष्टीची नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालेलं असेल, तर अशा शेतकऱ्याला आज 100% त्यांच्या बघा शेताचा पंचनामा झालेला असेल, तर 100% त्यांच्या बँक खात्यात आज पैसे जमा होणार आहेत. म्हणजे की शेतकरी मित्र बघा, हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे. आणि शेतकरी मित्र बघा, हे पीक विमा 2022 तसेच 2 आणि बघा 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नव्हते. तसेच 2024 मध्ये सुद्धा झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते. यांचे अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. आता शेतकरी मित्र बघा, कोणते शेतकरी पात्र राहणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला आज पीक विमा मिळणार आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं यादीत नाव असेल, तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं हे पॉइंट आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, यादीमध्ये नाव कशाप्रकारे बघायचं, संपूर्ण माहिती आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री बघा दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आता आज बघा आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधव सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाचे नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वात जास्त म्हणजे की बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद आणि ज्वारी या बाजरी अशा 50 पिकाचं नुकसानासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. बघा, आता या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे. बघा, या ठिकाणी तालुका निहारी पीक विमा रक्कम जाहीर झाला असून आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता 75% पीक विमा यादी बघा शेतकरी मित्रांनो, 75% पीक विम्याची यादी वर्षाला 2024 बघा 2024 32 जिल्ह्याच्या जाहीर झालेल्या आहेत. आता शेतकरी मित्रांनो बघा, 2022 मध्ये पीक विमा जे का झोपलेला होता, तर अशा 2025 चा पीक विमा सुद्धा तात्कालीन वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्र बघा, कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा देण्याचा आदेश स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे, हे सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत. आता 2025 चा पीक विमा कधीपासून वाटप होईल,
तसेच तुमचे अर्ज बघा, तुमचा अर्ज पात्र ठरलेला आहे का? सर्वात पहिले तुम्हाला हे चेक करायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल, तर अशा शेतकऱ्याचे अर्ज हे पात्र ठरलेले आहे का? हे सर्वात पहिले बघावे लागेल. आता पात्र अर्ज कसं काय झाला? कसे बघा, तुमचा अर्ज पात्र आहे की नाही, हे सुद्धा कशाप्रकारे चेक करायचं? आता शेतकरी मित्रांनो, यांची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. बघा, यांची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर बघा, 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे, असे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये आता पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे. या पीक विमा योजना आता घोटाळा झाला असून अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे बघा लुटल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे या खरोखर लाभार्थ्यांना असतील त्यांच्याच खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे वितरित होत आहे. हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बघा, शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे आहे. म्हणजेच की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे, या जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, कोणता जिल्हा आहे बघा, परभणी जिल्हा आहे. आता परभणी जिल्ह्यामध्ये 4 लाख शेतकरी बांधव आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा म्हणलं की बघा, बीड जिल्हा आहे. बीड जिल्हा बघा, बीड जिल्ह्यामध्ये 8 लाख शेतकरी बांधव पात्र ठरण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे बघा, या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याचे खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पीक विमा वाटप होत आहे. आता दोन्ही बघा शेतकरी मित्रांनो, दोन्ही हंगामामध्ये जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेले असेल, त्या शेतकऱ्याला आता डायरेक्ट पैसे मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा, या व्यतिरिक्त जालना जिल्हा सुद्धा आहे आणि बघा अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील. आता अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरलेला नाही. याचमध्ये फक्त काही तालुके पात्र ठरतात. बघा ठरलेले आहे. आता तुम्ही यादीत आहात का? हे तुम्हाला कशाप्रकारे तपासायचं? बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधव सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, बँकेची यादी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आज कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, या यादीत जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर 100% तुमच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सर्वात महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो बघा, आता बँक ऑफ इंडिया सर्वप्रथम, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक बघा शेतकरी मित्रांनो, बघा ICICI बँक, IDFC बँक, HDFC बँक, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासोबतच सरकारी, सहकारी, खाजगी बघा अशा सोसायटी, अशा सर्वच प्रकारच्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील. महत्त्वाचे काम म्हणजेच की बघा, तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असलं पाहिजे आणि बँक खात्याची KYC केलेली आहे का, हे सुद्धा तुम्हाला तपासायचं आहे. जर तुमचे दोन्ही कामं पूर्ण असतील तर तुम्हाला आता 100% पैसे जमा होणार आहे. बघा कोणते शेतकरी आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे, यांची आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणारच आहोत. तर तुम्ही नियमात पालन केलं असेल तर या ठिकाणी सर्वात आधी पैसे तुम्हाला येतील. फक्त तुम्हाला बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला पीक विम्यापासून वंचित राहू नये, तर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचे काम केलेले आहेत का, हे तुम्ही नक्की पाहायचं गरजेचंच आहे. आता ते महत्त्वाचे काम कोणते आहे? शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला KYC करणं महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, तुमचा फॉर्म पात्र ठरलेले आहे की नाही, हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमचा फॉर्म पात्र ठरला असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा फॉर्म पात्र आहे की नाही, कशाप्रकारे चेक करायचं, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.